दे की. नाही. अगं दे की लवकर. तुम्हाला नाही म्हणल्यालं कळत नाही का? फक्त आजच्या दिवस नाही म्हणजे नाही. जास्त कुठं मागतोय मी, फक्त 10च दे. गण्याने काकुळतीला येऊन म्हटले. 10? नाही नि 5 नाही. 1 रुपया नाही माझ्याजवळ. बारू तोंड फिरवत म्हणाली. पण गण्या मागे हटायला तयार नव्हता. थोडा वेळ त्याने इकडे तिकडे केलं. पुन्हा तो बारूच्या पुढे उभा राहिला. आत्ता काय बारूला माहीतही होते की पैसे दिल्याशिवाय गत्यंतर नाही. पण करता येईल तेवढा प्रतिवाद बारूने केला. गण्याने करता येईल तेवढा चेहरा गरीब करून परत आपला तगादा चालू केला. उद्यापासून माळच घालतो गळ्यात, आईशपथ. पण आजच्या दिवस देऊन दे. परत काय दारूला हात लावणार असं रोजच बोलता तुम्ही. मग परत हायच ये र माझ्या मागल्या. बारूने बडबड केली. तिलाही माहीत होतं की याचा काही उपयोग होणार नाही. पण ही तिची नेहमीची सवय होती. अगं असं काय करतीया? इस्वास नाही का माझ्यावर तुझा? गण्यानं इकडे तिकडे डोळे फिरवत बोलला. त्याची नजर लपलेले पैसे शोधत होती. बारूलाही कळून चुकले होते की आता जास्त ताणण्यात अर्थ नाही. गण्याच्या हाती जर पैसे लागले तर सर्व जाणार होते. त्यापेक्षा 10 रुपयात बिलामत टळत असलेलं बरं. असा विचार करून तिने कनवटीचे 10 रुपये काढले व गण्याच्या हातात ठेवत म्हणाली. एवढेच 10 रुपये राहिले होते ते भी घ्या. 10ची नोट पाहून गण्याचा चेहरा खुलला. त्याने लगबगीने ती 10ची नोट खिशात घातली. बारूनं केलेला चहा कसातरी तोंडात ओतला. गरम चहानं तोंडात चटका बसला पण त्याला काहीच वाटत नाही. आत्ता त्याची तलब चहानं भागणार नव्हती. चहा घेऊन तो बाहेर पडला. डाव्या बाजूला वळून तो झपझप पावले उचलून चालू लागला. थोड्याच वेळात तो मारुतीच्या देवळापाशी पोचला. त्याची नजर आतल्या मारुतीच्या मूर्तीकडे गेली. क्षणभर मारुतीराय आपल्याकडेच पाहत आहेत असं त्याला भास झाला. जय मारुतीराया असे म्हणून त्याने रस्त्यावरूनच हात जोडले. तो पुढे चालू लागला. देवळाच्या ओट्यावर मागच्या बाजूला काही जण पत्ते खेळत होते. त्यात तो पण होताच. गण्याची नजर त्याच्याकडे गेली. त्यानेही गण्याकडे पाहिले. गण्याने पाहूनही न पाहिल्यासारखे केले. करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण रावबाने हाक मारलीच. ए गण्या, इकडे ये आधी. गण्या जवळ आला. गप्प उभा राहिला. तीर्थप्रसाद घ्यायला चाललास वाटतं? रावबाने हसत हसत विचारले. तशी इतर मंडळी पण हसायला लागली. गण्या तोंड कसनुस करून खाली बघत राहिला. पैसे कधी देणार माझे? रावबाने मुद्द्यात हात घातला. देते की. गण्याने बोलायल्यासारखं केलं. देते म्हणजे कधी? मेल्यावर मड्यावर उधळतोस काय? मंडळी पुन्हा हसायला लागली. गण्या गप्प उभा राहिला. अरे बोल की, कधी देणार? रावबाने आवाज चढवला. तरीही गण्या गप्पच उभा. बघू खिशात किती आहेत? असं म्हणत रावबा ओट्यावरून खाली आला व त्याने खिसे चाचपू लागला. काय नाही खिशात करत गण्या मागे सरू लागला. खिशातली 10ची नोट त्याने हाताने दाबून धरली. त्या दोघांची झोंबाझोंबी बघून बाकीचे खो खो हसू लागले. 2 दिवसात पैसे नाही दिले तर दांडक्यानंच फोडतोय तुला. चल निघ इथनं म्हणत रावबाने त्याला ढकलून दिले. कसंबसं सावरत गण्या पुढचा रस्त्याला चालू लागला. नदीच्या पुलाच्या मध्यभागी येताच त्याची नजर खाली वाहणाऱ्या पाण्याकडे गेली. पाणी संथपणे वाहत होते. पुलाच्या पलीकडे जाताच तो बसस्थानकाच्या जवळ पोचला. तिथून तो डाव्या बाजूच्या एका अंधाऱ्या गल्लीत वळला. अंधार खूप असला तरी त्याची पावले खळखळली नाही. वाट पायाखालची होती. थोड्याच वेळात तो त्याच्या पाहिजे त्या ठिकाणी येऊन पोचला. नेहमीची जागा असल्याने वरचा सरकारमान्य देशी दारूचे दुकान हा बोर्ड वाचण्याची तसदीही त्याने घातली नाही. आता जाताच एक बुटकं दर्प त्याच्या नाकात शिरलं पण ओळखीचा असल्याने त्याला काही वाटले नाही. खिशातली 10ची नोट काढत तो काउंटरजवळ गेला. काय बाबूराव, काय चाललंय? गण्यानं सलगी दाखवली. काय नाही, हेच आपलं. बाबूराव
निरुपायाने बोलल्यासारखा बोलला. गण्याने 10ची नोट त्याच्या हातात सरकवली. "दे एक बाटली. बसतो कोपऱ्यात. मालकानं उधारी बंद केलीया. दे की राव. देतो की पैसे. नाही जमणार. मालक पगारातून कट करलं ह्या 10चीच पी आता. म्हणून बाबूरावने एका प्लॅस्टिक पिशवीतली दारू एका मळकट ग्लासामध्ये ओतली. ते आता तेवढी म्हणत गण्यानं ग्लास आणि तिथे ठेवलेल्या ताटातली एक मूठ शेव उचलली व तो कोपऱ्यात जाऊन बसला. सावकाशपणे त्याने ग्लास तोंडाला लावला. पहिला घोट घेतला. तोंडात एकदम कडू कडू झाले. जडजड करत दारू घशाखाली जाऊ लागली. गण्याने डोळे झाकले. तोंड वेडेवाकडे केले. चव येण्यासाठी त्याने थोडी शेव तोंडात टाकली. मग त्याला हायसे वाटले. थोडे थोडे करत गण्याने तो ग्लास संपवला. शेवटचा बुकाना तोंडात टाकून गण्या उठला. तोपर्यंत त्याच्या डोळ्यात लालसर झाक झाली होती. तोल ढळू लागला होता. तो पुन्हा काउंटरजवळ आला. "ए बाब्या, बाटली काढ. पण उधार द्यायला नाही सांगितलं. ते मालक अन मी बघून घेऊ. तू तुझं काम कर." गण्या अशा स्वरात गुरकावला की बाबूरावला पुढे बोलताच आलं नाही. त्याचा हात आपोआप खालच्या खोक्यात गेला व एक बाटली काढून गण्याच्या हातात सोपवता झाला. मूठभर शेव घेऊन गण्या पुन्हा आपल्या कोपऱ्यात गेला. आता त्याच्या चालण्यात भलतीच ऐट होती. पुढच्या 15 मिनिटांत त्याने ती बाटली संपवली. आता त्याला आपले शरीर हलके झाल्यासारखे वाटू लागले. तो उठला व झोकांड्या देत काउंटरजवळ आला. "ए मांडून ठेव." आवाजात ती जबर होती. बाबूनं नुसती मान हलवली. त्याच्याकडे न बघितल्यासारखे करून गण्या तिथून निघून गेला. त्याचे डोळे आपोआप झाकत होते. तोल इकडे तिकडे जात होता. तोंडाने शीळ घालत तर कधी गाणे म्हणत तो चालला होता. पुलाच्या माथ्यावर आल्यावर त्याने पुन्हा खाली वाकून पाहिले. पाणी शांत वाहत होते. गण्याने एक मोठा दगड कसाबसा उचलला व 4-2 शिव्या हासडत पाण्यात फेकल्या. चुबुक असा आवाज आला. शांत पाण्यावर तरंग उठले. मग गण्या डुलत डुलत गावाकडे निघाला. ना संध्याकाळ झाली होती. गण्या आता गावाजवळ येऊन पोचला. तिथे पत्त्याचा डाव ऐन रंगात आला होता. तेवढ्यात रावबाने गण्याला पाहिले. त्याची थोडी गंमत करावी म्हणून त्याला हाक मारली. "ए गण्या, इकडं ये." गण्या डुलत डुलत तिथे आला. "आलास का टाकून?" रावबाने रुसटीपणे विचारले. "ए, पैसे देऊन घेशील काय? तुझ्या बापाने नाही पाजली." गण्या आता जोशात होता. "भडव्या, नीट बोल की गण्या. लोक आपल्यालाच हसतायत." रावबा चिडला. "ए भडवा, तुझा बाप मला गणपतराव म्हणत्यात." सिनेमातल्या नायकासारखा डायलॉग गण्याने मारला. मंडळी हसायला लागली तर काहींनी शिट्ट्या मारल्या. कुठे याला हाक मारली असे रावबाला झाले. ह्याची फजिती करायला बोलवले आणि आपलीच फजिती होत आहे हे पाहून त्यांनी शेवटचे अस्त्र बाहेर काढले. "पैसे काढ अगोदर माझे." "पैसे? पैसे काय करतो की? किती पैसे पाहिजेत तुला? तू बोल फक्त." "जणू पैसे खिशातच आहेत अशा आर्वीभावात गण्या बोलला. "उद्या तुझ्या तोंडावर पैसे फेकतो." गण्या होलपडत बोलला. "चल पळ आता इथनं." रावबा वरमला होता पण आवसान आणून बोलला. "ए, मी देवाच्या दारात उभा आहे. कुणाच्या बापाची जागा नाही ही." आता गण्या पूर्णपणे चंद्रावर पोचला होता. "हे काय आपलं ऐकणार नाही." हसत रावबाने तिथून काढता पाय घेतला. मग गण्याने रावबाला अजून 4 शिव्या हासडल्या व तिथून तो निघाला. आता तो घरी येऊन पोचला तर घराचे दार बंद होते. धाडकन त्याने दरवाजाला लाथ मारली. दार उघडले गेले. बारू दचकून बसली. "ए, तुझ्या मायला, दार लावून बसलीस काय?" नवऱ्याला पाहून धडपडत आत येत गण्या गुरकावला. "आलाय का पिऊन? बसा आता गिळायला." बारू वैतागून म्हणाली. मग तिने ताट वाढले. गण्या जेवायला बसला. "काय केलंय हे? काय झोपेत स्वयंपाक केलास काय?" गण्या ध्यास तोंडात घालत बोलला. "जे हाय घरात तेच केलंय. रोज कुठून आणू पंचपक्वान्न तुम्हाला? मला उलटं बोलतेस तुझ्या." आता गण्यानं ताट भिरकावून दिलं. "जेवा नाहीतर राव्हा. मोठा आलाय राजाचा लेक." आता बारूही तापली. "बघतोच तुला." म्हणत गण्या बारूवर धावून गेला.
एक शिवी हासडत त्याने बारूवर हात उचलला तसा बारूने त्याचा हात पकडून त्याला हिसडा दिला. गण्या भांड्याच्या कपाटावर जाऊन आदळला. कपाटाची 1-2 भांडी त्याच्या डोक्यावर पडली. मग दोघांची चांगलीच जुंपली. शेवटी शेजारच्या म्हातारीने येऊन दोघांना दटावले. गण्याच्या कपाळावर डेंगूळ आले होते. भांडी इकडे तिकडे विखरली होती. गण्या तिथेच कलंडला व बडबडत शिव्या देत झोपी गेला. सकाळी गण्या उठला. डोके गरगरत होते. मुक्यानेच तो कामे करू लागला. बारूकडे पाहायचे धाडस त्याला होत नव्हते. दिवसभर काम करून संध्याकाळी तो बारूपुढे उभा राहिला. "काय? " बारूने रागात विचारले. चेहऱ्यावर गरीब भाव आणून गण्या उद्गारला, "फक्त 10च रुपये दे. उद्यापासून बंद. आईशप्पथ! " तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.